कुंभमेळा का भरला जातो आणि प्रमुख 4च कुंभ का? प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरला जातो. समुद्र मंथनाच्या वेळेस पृथ्वी तलावरती 4 अमृताचे थेंब पडले होते आणि त्याच्यामुळे तो कुंभमेळा भरला जातो. पण आपल्या इकडे कुंभमेळा का भरला जातो त्याची माहिती काय, त्याच्या मागे पौराणिक काय कथा आहे? त्या शाही स्नानाने लोकांची पापं धुतली जातात, काहींना मोक्ष भेटतो. कितीतरी हजारो वर्ष, कितीतरी वर्षापासून जे साधू तपश्चर्या करतायत त्या ठिकाणी त्यांचे त्या धर्तीवरती पाय लागतात आणि त्याचं खूप महत्व असतं. पण आपल्या इकडे कुंभमेळा म्हणजे काय, नाशिकचा कुंभमेळा म्हणजे काय, या कुंभमेळ्यामध्ये किती लाखाचं काम दिलेलं आहे, कुठलं टेंडर आहे, कसा भ्रष्टाचार होणार आहे, या अशा प्रकारचाच कुंभमेळा आपल्या इकडे गाजतोय. भारतभर प्रयागराजलाही कुंभमेळा झाला, हरिद्वारलाही झाला, उज्जैनलाही झाला. त्या ठिकाणचं शाही स्नानाला किती गर्दी होती, त्या ठिकाणी लोकसंख्या किती आली होती, त्या गंगेच्या किनारी किती लोक होते, कसे साधू होते, अशा प्रकारच्या चर्चा राहणार. पण आपल्या नाशिकच्या कुंभमेळ्यात किती साधू येणार आहे, भाविकांची सोय कशी असणार आहे, या गोष्टी नाही चालू. 600 कोटीचा घोटाळा, बनावट वर्क ऑर्डर, त्याच्यानंतर रस्त्यावरचे ते खड्डे बुजवणार, रिंग रोड कसा बनणार, तो ब्रिज कसा होणार, झाडं छाटली जाणार, असाच कुंभमेळा आपल्या इकडे चालू आहे. त्याच्या मागच्या ज्या पौराणिक कथा आहे त्या लोकांना सांगितल्या गेल्या पाहिजे. अशा प्रकारचं काही सोय केलेली आहे की नाही हे दिसत नाहीये. पण ते साधू म्हणत यायच्या आधीच हा कुंभमेळा गाजायला सुरुवात झालेली. याच्याने आपल्या नाशिकचं नाव खराब होतंय. याआधी कुंभमेळा झाला, तो पण शांततेत झाला, व्यवस्थित झाला, यशस्वी कुंभमेळा झाला. हाही कुंभमेळा यशस्वी होऊ शकतो, पण जर तो भ्रष्टाचारापासून आपण लांब राहिलो तरच हा कुंभमेळा यशस्वी होऊ शकतो.